यांना विनम्र अभिवादन करतो. खरं सांगायला गेलं तर आजची पोटनिवडणूक आपल्यासाठी आनंदाची नाही आहे, कारण की गेल्या 6 महिन्यात आपल्यावर खूप वाईट प्रसंग आला. ऑक्टोबरमध्ये आपण आपले सर्वस्व व या ठिकाणचे व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते शिवाजीराव कर्डिले साहेब यांना आपण गमावलं. खरं पाहायला गेलो तर माझ्यासाठी हा खूप मोठा वाईट प्रसंग होता, कारण की जेव्हा त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं तसे शेवटचे 3 महिने होते, तर मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो आणि आम्ही 3-4 तास सोबत गप्पा मारायचो. आणि ते तेव्हा तेवढंच म्हणायचे की ते नुकतेच आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आले होते आणि एकच खंत राहायची की त्यांना त्यांच्या जनतेत जाता नाही येते. त्यांच्या पाठीच्या एक शस्त्रक्रिया झाली होती नुकतीच, त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघात फिरता येत नाही आहे आणि कुठं ना कुठं ती खंत सदैव त्यांच्या मनात राहायची की मला माझ्या लोकात नाही जाता येते, कारण की अनेक वर्ष ते लोकांच्या मध्येच होते, लोकांशिवाय त्यांना करमायचं नाही. आपण बघितलं आहे की बुरानगरच्या बंगल्यावर खूप प्रसंग व्हायचे, हळदी कुंकूचा कार्यक्रम हो, फराळाचा कार्यक्रम हो, रसाचा कार्यक्रम हो, आपण सदैव तिकडं सर्वजण उपस्थित राहायचे. पण तेव्हापासून त्यांना थोडं खंत वाटायची की त्यांच्या जनतेत नाही आहे आणि आपण सर्वांनी साहेबांना खूप साथ दिली. साहेबांनी देखील आपल्यासाठी खूप काम केलं. त्यांनी 6 वेळा विधानसभेत होते, 3 टाईम ते नगरनिवासा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतरचे 3 पुनर्रचना झाली 2009मध्ये आणि ते नगर राहुरी पाथर्डी विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले. तेव्हा देखील तुम्ही त्यांना खूप प्रतिसाद दिला. मी 3-4 दिवसापासून अक्षयदादांसोबत फिरतोय. पहिल्या दिवशी आम्ही राहुरी शहरात गेलो, तिकडून देखील आपल्याला शहरांच्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. तरुण वर्ग तर खूपच आनंदित होता की एक युवा नेतृत्व पुढे येत आहे. त्यानुसार ज्येष्ठ मंडळी देखील शिवाजीराव कर्डिले साहेबांचा वारसा अक्षयदादा हे चांगल्या पद्धतीने जपत आहे व पुढे नेत आहे, यामध्ये त्यांना देखील अभिमान वाटत होता. आणि मला असं वाटतं की आपण येणाऱ्या 23 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून अक्षयदादांना प्रचंड बहुमताने विजय करूच, जेणेकरून ते विधान भवनात जातील. आणि खूप समस्या आहे, जशा महिलांची सुरक्षा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार आहे व तरुणांना नवीन संधी आहे व शिक्षण सुधारणा आहे, असे प्रश्न देखील ते विधानसभेत जाऊन सोडवतील आणि आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभेमध्येचा चांगल्या पद्धतीने विकास करतील. कारण की कर्डिले साहेबांची एक हीच इच्छा होती. खरं सांगायला गेलं तर हे त्यांच्या देखाद्यात व्हायला पाहिजे नव्हतं की कर्डिले साहेब असताना अक्षयदादा आमदार बनणे खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांना देखील याचा खूप आनंद झाला असता. पण जसं आपल्याला माहिती आहे की नियतीच्या पुढं, नशिबाच्या पुढं आपलं काही चालत नाही. पण एवढं सांगेन की साहेब आपल्यात नाही आहे, पण त्यांचा विश्वास, मूल्य, तत्व हे आपल्यात आहे आणि आपण हे अक्षयदादांच्या रूपाने त्यांचे विचार सदैव जिवंत ठेवू आणि चांगल्या पद्धतीने, चांगल्या लीडने. आपण पाहिलं की खूप जण म्हणतात भावी आमदार, तर भावी आमदार आमदारच झालेत, पण आपण ही निवडणूक हलक्यात न घ्यायला पाहिजे, कारण की काल फडणवीस साहेबांची सभा झाली आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्यावर आहे की सर्वांना वाटतं की आपलं लीड किती. तर निवडून तर येणारच आहेत, फक्त चांगल्या लीडनी, चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येऊ. आणि अक्षयदादा तर आपल्या कुटुंबासारखेच आहेत, मला सांगायची गरज नाही. आमच्या वैयक्तिक कुटुंबात देखील, जर आम्ही एवढं मोठं कुटुंब आहे त्याच्यामध्ये देखील 12 वाजता जेव्हा ज्यांचा पण वाढदिवस असतो तर सगळ्यात आधी सगळे विसरतात, पण अक्षय मामांचा फोन 12 वाजता सगळ्यांना येतो. कोणाचं काय असू, केक घेऊन येणार, म्हणून ते सगळ्यांना कुटुंबासारखे मानतात. आणि एवढं सांगतो की आपल्याला कर्डिले साहेबांचा वारसा जपायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने